आणि अगदी घरापासूनच स्त्रियांचा संघर्ष चालू होता. आपल्याला कुठंतरी त्याग आणि संघर्ष करूनच किंवा त्यागच करून आपल्याला हे काम करावं लागतं. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न केला आहे. तील मतदारसंघातील सगळी माणसं ही माझं कुटुंब आहे. आमचं व्हिजन एकच आहे की सर्वसामान्य माणसांचा न्याय हक्कासाठी लढा आणि आवाज उठला पाहिजे. पण समाजाचा अभ्यास केला तर बऱ्यापैकी आपल्याकडे सुशिक्षित लोक आहेत आणि हे जाणतील ते, आणि मला खात्री आहे की नक्कीच एक चांगला उमेदवार ते निवडून देतील. खरं म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम अत्यंत वेगानं चालू आहे. उमेदवारांच्या भेटीगाठी मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत पराकाष्ठा ते करत आहेत. आज आपण पन्हाळा तालुक्यातील 7वे मतदारसंघामध्ये आहोत आणि 7वे मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच भाजपातर्फे अत्यंत सुशिक्षित आणि समाजकार्या अनेक वर्ष गेली समाजकार्यामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर स्वाती पाटील ह्या उमेदवार यांना मिळाले आहे. आणि खरं तर वैद्यकीय पेशामध्ये असताना बऱ्याच त्यांना महिलांच्यासाठी काम असेल, सामाजिक कार्यात काम, युवकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्या कामाच्या निमित्ताने भाजपाने त्यांना त्यांची संधी दिलेली आहे. ताई जाणून घ्या, डॉक्टर स्वाती पाटील यांच्यावर जाणून घेऊया आपण की ताई, आपण वैद्यकीय पेशामधले आहात. खरं तर आपल्याला ह्युमन ॲनाटॉमीचा अभ्यास झालेला आहे. ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना ह्या मतदारसंघामध्ये काय ॲनाटॉमी काय सांगते आणि काय काम झालं पाहिजे? नमस्कार. सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. खरं पाहायला गेलं तर वैद्यकीय सेवा आणि समाजकारण किंवा या सगळ्या गोष्टी ह्या सारख्याच आहेत असं मानणारी मी आहे. कारण आपण ज्यावेळी वैद्यकीय सेवा करत असतो तिथंही तुम्हाला पूर्णतः समर्पित होऊन काम करावं लागतं. कधीही तुमच्याकडे रुग्ण येऊ शकतो, रात्री 12 लिहिले 1 लाईन किंवा कधीही येऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं रुग्ण एकदा आपल्या दरवाजाच्या आत आला तर तो आपलाच असंच समजून आपल्याला काम करावं लागतं. तसंच राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करताना कुठल्याही वेळेचं बंधन नसतं. आपल्याला कुठंतरी त्याग आणि संघर्ष करूनच किंवा त्यागच करून आपल्याला हे काम करावं लागतं. आणि येणारा प्रत्येक माणूस मतदारसंघातील सगळी माणसं ही माझं कुटुंब आहे असं समजूनच आपल्याला काम करावं लागतं. राहिला प्रश्न आपण विचारलेला ह्युमन ॲनाटॉमी प्रश्नाचा, तर इथे ॲनाटॉमीपेक्षा जी आपली लोकांची सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र, त्यांचं संघर्ष करताना त्यांना होणारे काही त्यांच्या समस्या असतील ह्या जाणून घेण्याकडे माझा भर राहील. कारण आम्ही जरी डॉक्टर असू तर आमच्याही OPDमध्ये आलेली लोक आमच्याशी सुखदुःख व्यक्त करत असतात. आणि फॅमिली डॉक्टर आणि पेशंट हे जे काही नातं आहे ते कित्येक वर्ष मी जपत असल्यामुळं मला माहिती आहे की घरोघरी काही अडचणी असतात. अगदी घरगुती कौटुंबिक प्रश्नसुद्धा काही महिलांनी माझ्याबरोबर त्यावेळेला शेअर केले होते. तर त्यामुळं मला माहिती आहे की बाबा काय त्यांच्या अडचणी आहेत किंवा त्यांना रोजचा जीवन जगताना काही संघर्ष करावा लागतो आणि अगदी घरापासूनच स्त्रियांचा संघर्ष चालू होता असं मला वाटतं. तर हे सगळं करत असताना त्याच वेळेला त्यांची जी काही मानसिक स्थिती असेल किंवा मानसशास्त्र असेल त्याचा अभ्यास झाला होता. गेले 15 वर्षापासून संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यात आहेच आणि त्यातच पुढं जाऊन एक पाऊल म्हणून तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे माझ्या सगळ्या ज्या काही इथल्या बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपण हे एक पाऊल पुढं आपण केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा पाहून निश्चितपणे या मतदारसंघातील जनता खूप सुज्ञ आहे. ते निश्चितपणे या गोष्टीचा विचार करतील की बाबा कुठली व्यक्ती आपल्याला समर्पित आहे किंवा वेळ देणारी आहे, आपल्या प्रश्नांची उकल करणारी आहे आणि शिक्षण आणि समृद्धी आहे, या सगळ्या गोष्टीचा समाजसेवेची आवड असणारे या सगळ्या गोष्टीचा ते निश्चित विचार करतील आणि पर्यायाने चांगल्याच लोकांना ते निवडून देतील अशी मला खात्री आहे. एकच प्रश्न असा आहे की गेले अनेक वर्ष तसं आता आपण आज वाड्या वस्त्यांना फिरत आहात. गेले अनेक वर्ष येथील जी महिला असेल, महिला सक्षमीकरणाचा मुद्दा एक खूप मोठा मुद्दा आहे. युवकांना ह्याच्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगाने काय आपल्याकडे ह्या संकल्पना आहेत का? मतदारसंघातील आहेत किंवा आपलेच आहेत तर त्यांच्या प्रत्येकाच्या प्रश्नासाठी मी अगदी पूर्णतः म्हणजे फ्रंट लीडलाच येऊन माझ्या पक्षाबरोबर, कारण पक्ष आपला सत्तेत आहे, तर त्यांच्याकडं माझा नेहमीच हा प्रश्न राहील की बाबा जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी काय. आणि आता तर म्हणजे तुम्हाला सांगायलाच आता मला असं एक आनंद होतं की देवेंद्रजी असतील किंवा मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे सक्षमपणे आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार चालू आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा योजना आहेत की स्टार्टअप इंडियासारख्या योजना आहेत किंवा प्रधानमंत्री आपली जी अनेक उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक योजना आहेत आणि त्याचबरोबर युवकांना सक्षम करण्यासाठी म्हणजे नोकरी न मिळवता नोकरी आपण देणारे व्हावे यासाठी बऱ्याच प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना असेल अशा अनेक योजना आहेत की ज्या महिलांसाठी, लखपती दिदी असेल, अशा अनेक योजना आहेत की छोटे छोटे स्टार्टअप उद्योग लोकांनी करावे. तर मी निश्चितपणे या गोष्टीचा पाठपुरावा करेन एवढंच मी सांगते आपल्याला. शेवटचा प्रश्न आहे, काय मतदारांना काय आवाहन कराल आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीला समोर जाताना आपल्या आपण हा जो परिसरात फिरतात, जेवढं कष्ट घेतात, महिला वर्गांच्याकडून मतदारांना कसा आपल्याला प्रतिसाद मिळतो?
मी एवढंच सगळ्यांना सांगू शकते, म्हणजे मतदार बंधू भगिनी जे आहेत, महिला असतील, तरुण असतील, तरुणी असतील, या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की हे मतदान हा तुमचा अधिकार आहे. मी नेहमीच वारंवार ही गोष्ट सांगते की कितीही मोठा श्रीमंत माणूस असेल आणि कितीही गरीब असेल तर प्रत्येकाला एक मताचा हक्क आहे. तर तो हक्क आपल्याला जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं आपल्याला दिलेला आहे त्या हक्काला जाणून आपण सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा. मतदान हा आपला हक्क आहे आणि हक्क आले की जबाबदारी पण आली. म्हणजे हक्क दिलेला आहे तर त्या जबाबदारीनं हे मतदान व्हायला पाहिजे की कोण व्यक्ती आपल्यासाठी 24 तास वेळ देऊ शकतो, स्थानिक प्रश्नाची उकल करण्यासाठी तो समर्थ आहे, त्याला त्या प्रश्नाची जाण आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे, आपल्या सुखदुःखाची जाण आहे. असा असेल जी व्यक्तीचा संपर्क आहे अशा सगळ्या व्यक्तीशी, की आता आपण बघतो की काही वेळेला असं होतं की संपर्कामध्ये अडचण असते, 5-5, 6-6 वर्ष मतदार आणि प्रतिनिधींची भेट होत नाही. असं काय न होता जो सातत्याने संपर्कात आहे, स्वतःच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या सामील होते, अशा उमेदवाराला प्रतिनिधीला त्यांनी निवडून देणं गरजेचं आहे. कारण की एकदा 5 वर्षांनंतर आपण तो सातत्यानं त्यांना वैयक्तिक आपल्याला भेटता आलं पाहिजे, वैयक्तिक संपर्कामध्ये त्यांच्या उमेदवारांनी पण राहता आलं पाहिजे. जो प्रतिनिधी जातो आहे सभागृहामध्ये तर त्यांचं जे काही एकमेकाशी कनेक्टिव्हिटी आहे ती अगदी अशी झाली पाहिजे की कधी त्यांना संपर्क केला तर ते होणं गरजेचं आहे. अशा लोकांनाच त्यांनी निवडून द्यावं. आणि बाकी काय मी आव्हान केलेलंच आहे, पण ते सुज्ञ आहेत. आता आपण समाजाचा अभ्यास केला तर बऱ्यापैकी आपल्याकडे सुशिक्षित लोक आहेत आणि हे जाणतील ते, आणि मला खात्री आहे की नक्कीच एक चांगला उमेदवार ते निवडून देतील. ताई, शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचाल शुभेच्छा. आपण स्वाभिमान शेतकरी संघटना गेली अनेक वर्ष ह्या शेतकऱ्यांसाठी लढत आहे. ह्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, ह्या भागात जो मतदारसंघ आहे ऊस उत्पादक शेतकरी प्रामुख्याने ह्या भागात मोठ्या प्रमाणात राहतो. साखर कारखानदार असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हे लढा चालू आहे. आपल्या उमेदवारीतून आपल्या ह्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे न्याय मिळेल काय वाटतं? आम्ही आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत ही पण पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. आमचे नेते श्री माननीय खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आम्ही ऊस उत्पादकांसाठी खूप काही आंदोलने, ऊस दरवाढीसाठी, दूध दरवाढीसाठी अशी अनेक आंदोलने केली आहेत. त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आम्हाला असे निदर्शनास आले की सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज सत्तेमध्ये असल्यावरती जास्त घेता येतो. त्यामुळे आम्ही या सत्तेमध्ये जाण्यासाठी ही निवडणूक लढत आहे. खरं तर 7वे मतदारसंघ जे पंचायत समिती मतदारसंघ आहे, अनेक वर्षापासून फक्त एकाधिकारशाही चालू आहे. असं असताना ह्या ताकदीशी लढा करायचा असेल तर आपली काय रणनीती असणार आहे, विजन काय आपलं? आमचं व्हिजन एकच आहे की सर्वसामान्य माणसांचा न्याय हक्कासाठी लढा आणि आवाज उठला पाहिजे, यासाठीच आम्ही कार्यरत आहे. धन्यवाद आपल्याला आणि आपल्या शुभेच्छा.